पुणे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच एक रोमांच पाहायला मिळणार आहे, कारण दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी फाईट करताना पाहायला मिळतील. साई गणेश मित्रमंडळ आयोजित 4व्या पर्वामध्ये दोस्ती चषक 2025 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. सलामीर जोडी आपण मैदानात पाहतोय. आकाश गुरव बल्ली तर नॉस्ट्राईक इंडला फलंदाज करण पाटील. दोन्ही बलाढ्य जबरदस्त खेळाडू आहेत. संपूर्ण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये या नावाचा डंका नक्कीच कायम वाचताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर नक्कीच आता झालेल्या सिद्धी पॅकर्स या स्पर्धेमध्ये मालिकावीचा पुरस्कार ज्याने सोन्याची चेन पटकावली तोच फलंदाज स्ट्राईक पाहायला मिळतोय. आकाश गुरव बल्ली एक वेगळ्याच लयात आहेत, वेगळ्याच फॉर्ममध्ये पाहायला मिळालेत. करण पाटील यांचा देखील नावाचा दबदबा आहे. तर गोलंदाजी मार्कवर कैलास यांनी देखील नक्कीच प्रभावित केलंय. आता मात्र कशा प्रकारची खेळी या संपूर्ण स्पर्धेत होणार आहे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल पडल्यानंतर 15 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग या ठिकाणी संपवायची आहे. नक्कीच प्रेक्षकांचा एक आवडता खेळाडू देखील मैदानात आहे. कांजूरकरांची देखील नक्कीच चांगली साथ आकाश गुरवला कायम राहिली आहे. आता देखील या स्पर्धेमध्ये गर्दी काहीशी होताना पाहायला मिळेल. आकाश गुरवचा नक्कीच चाहता वर्ग मोठा आहे. एक रंगतदार मॅच, एक चांगली फाईट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला, आमचे पंच सज्ज आहेत, गुणलेखक देखील सज्ज. लेट्स प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी ब गटातील दुसरा सामना दोस्ती चषक 2025 रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली ही स्पर्धा कांजूरमार्गच्या क्रीडा नगरीत पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर कैलाश. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र पिचिंग कुठेतरी यष्टांच्या बाजूला झाली आणि वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आला. वाईडने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने दिशा द्यायची होती. एक धाव मिळते. कृपया रिलिंग्सवर कोणी हात ठेवू नका दिदी, आपल्याला विनंती असेल. खूप खूप धन्यवाद. सध्या महिला प्रेक्षक वर्ग देखील जास्त प्रकारात आकर्षित होतोय क्रिकेट खेळाकडे. क्रिकेटचा खेळच असा आहे, जो पाहिल त्याला वेळ लावेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कैलाश करतोय. दोन्ही चेंडूवर नक्कीच स्तब्ध ठेवलेलं, मात्र बॅटच्या एज घेऊन या ठिकाणी एक एक धाव नक्कीच मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावा. कालच्या दिवसातील एकंदरीत संपूर्ण दिवसाचा विचार केला, चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगल्या नियोजनात एक दर्जेदार सामने, रोमहर्षक सामने पाहायला मिळाले. स्टेशन वाईजच्या संघातून आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोडी संघाने फायनल फेरीत मजल मारली. तर आजच्या दिवसात खुल्या गटातील स्पर्धा 2 पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आजच्या दिवशी खुल्या गटातील पहिल्या गटातून आपण जर पाहिलं, असल्फा रॉयल चेंबूर यांनी क्वार्टर फायनल फेरीमध्ये आपली दखल घेतली आहे, मजल मारली आहे. त्यानंतर लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी ही 2 संघ पहिल्या गटातून उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. त्यानंतर आता ब गटातून हा दुसरा सामना मैदानात सध्याच्या घडीला सुरुवात. कामोटे वासेस कामोटे, अधिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध सत्यविनायक कामोटे ब अशी ही लढत मैदानात चालू आहे. बरेच अनुभवी खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. इनसाइड आउटचा फटका, मात्र संधी निर्माण झाली का? काय क्षेत्ररक्षण केलंय आकाश गुरव बल्ली. जेवढं जास्त वेळ नक्कीच मैदानात राहतील तेवढा धावसंख्येचा डोंगर वाढताना पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला विनंती असेल थोडं स्पीडअप करा. 15 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी इनिंग आपल्या संपूर्णपणे संपवायची आहे.
आता मात्र वा, बल्ली का बल्ला कर दिए हल्ला, 4 धावा. चांगला या ठिकाणी स्वीपचा फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग झालं, पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी एक आक्रमकता नक्कीच या खेळाडूकडे आहे, कायम पाहिली गेली आहे. आक्रमण करण्यासाठी ओळखला जातो आकाश गुरव बल्ली, आणि सध्याच्या या हंगामात तर नक्कीच आपल्या नावाचा डांका बोलबाला कायम ठेवलाय. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. वा, काय चेंडू अडवलाय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्या ठिकाणी साई होते त्या ठिकाणी. खूप चांगली खेळी आतापर्यंत नक्कीच चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, कोणताही गडी या ठिकाणी बाद झाला नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 8. साई गणेश मित्रमंडळ आयोजित रुपये 1,00,000 पारितोषिक असलेली स्पर्धा कांजूरमार्गच्या क्रीडानगरीत मुंबई उपनगरातील एक महत्त्वपूर्ण शहर म्हणून कांजूरमार्गकडे पाहिलं गेलंय. सध्याच्या घडीला याच क्रीडांगणात सराव करणारे स्वराज्य स्पोर्ट्स क्लबमधील कबड्डी स्पर्धक देखील भारतासाठी देखील त्यांनी आपली कामगिरी बजावली. एशियन युथ गेम्समध्ये सेरेना म्हस्कर हिने देखील भारतासाठी गोल्ड मेडल पटकावलं. ते देखील याच मैदानात सराव करतात. आमचे अमित तामाणेकर सर यांच्या प्रशिक्षणाखाली बरेच या ठिकाणी कबड्डीपटू देखील या क्रीडांगणात घडताना पाहायला बघितलेत. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल पाहायला मिळतोय. कारण पाटील नक्कीच देवनार परिसरातील एक खेळाडू करण पाटील हा दिले आक्रमक असलेला खेळाडू आहे. पॉवरफुल हिट करण्यासाठी ओळखला जातो. वाह, काय ड्राईव्ह केलाय, फटका गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. दर्जेदार, बहारदार. नक्कीच पहिला चेंडू फेस करत असताना बॅटचा फेस थोडासा ओपन केला आणि नेत्रदीपक फटका, क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला. दर्जेदार. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सँडी होते, फेकी केली होती. डायरेक्ट हिट झाला असता तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी खेळी पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. आता मात्र आकाश गुरव बल्ली स्ट्रायकेटला फलंदाज आलेत. वाह, संपूर्णपणे बांधून ठेवलं निखिल. काय वेग होता चेंडू मध्ये. लाईन अँड लेंथ एकदम अचूक पाहायला मिळाली. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता लेग बाय स्वरूपात. या ठिकाणी पंचांचा इशारा आहे. एक धाव मिळते. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खोलवर पद्धतीचा चेंडू. बॅटची एज घेतली आहे, कोणती धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी होती. एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळत आहे निखिल यांचं. दोन्ही कामोठीचे संघ आहेत. एकमेकांच्या रणनीत्या नक्कीच सर्वांना माहीत असणार आहेत. मात्र एक क्रिकेटचं जग आहे, क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचं विश्व आहे. यामध्ये जो सध्या आपली कामगिरी चांगली करेल तोच इकडे हिरो ठरेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. नक्कीच या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला आव्हान केलंय सत्यविनायक कामोठे ब संघाने. व्हाईटसाठी या ठिकाणी रिव्ह्यू चेक केला जाईल आणि दोन्ही संघांना मी सूचना करतो की आपल्याला एकच रिव्ह्यू असणार आहे. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तरच रिव्ह्यू कंटिन्यू राहील, अन्यथा आपला रिव्ह्यू या ठिकाणी गमावला जाईल.
तर या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू सक्सेसफुल झाला आहे. तुमचा रिव्ह्यू या ठिकाणी अजून देखील शिल्लक असणार आहे. नक्कीच एक चौकारानंतर पुनरागमन पाहायला मिळालं. निखिल यांच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी करण पाटील यांच्या बॅटमधून दुसरा चौकार पाहायला मिळाला. काय या खेळाडूची चर्चा कायम राहिली आहे तेच या ठिकाणी सिद्ध करतोय, दाखवतोय. कांजूरमार्गच्या क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा रंगली आहे आणि चांगलं खेळ आतापर्यंत नक्कीच झालाय. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2025 स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम या ठिकाणी झालंय. आणि आता मात्र कांजूरमार्गचे बरेच क्रीडा रसिक देखील मैदानात दाखल होतील, कारण सामन्याला नक्कीच तेवढा दर्जा आहे. दोन्ही दर्जेदार संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघात गोलंदाज फलंदाजा तोफखाना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो, थोडं फास्ट घ्यायचं. 15 मिनिटांमध्ये आपल्याला सामना या ठिकाणी इनिंग संपूर्णपणे पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अधिक 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. अन्यथा आपल्याला एक खेळाडू कमी करून आपल्याला सामना खेळावा लागेल. आपलं क्षेत्ररक्षण केवळ आणि केवळ 9 खेळाडूंमध्ये आपल्याला या ठिकाणी लावावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर आता मात्र गोलंदाज शैलेश दाखल झालेत. भला मोठा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. मात्र समोर सध्याच्या घडीचा सर्वात फॉर्ममध्ये असला खेळाडू आकाश गुरव बल्ली. लेट कट पाहायला मिळाला, हलक्या हाताने केवळ दिशा दिली. नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण करण पाटील याच्या बॅटमधून चौकार येत आहेत. तर बल्ली नक्कीच या ठिकाणी विचार करतो की जास्तीत जास्त चेंडू करण पाटीलला खेळू दे. आता मात्र या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटची अप्पर एज घेतली आणि चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. करण पाटील याची खेळी संपुष्टात. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचा. आतापर्यंत नक्कीच चांगली फलंदाजी करण पाटीलने केली. त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले. चांगली सुरुवात नक्की झाली आहे. आता मात्र कुठेतरी ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ब्रेक थ्रू देखील मिळाला सत्यविनायक कामोटे ब संघाला. धावसंख्या झाली 19. चांगली सुरुवात आहे. अजून देखील 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूंमध्ये 15 ते 20 धावा जरी आल्या तरी देखील फायटेबल मॅच. चांगला स्कोर या मैदानाच्या रचनेत जर विचार केला तर नक्कीच चांगला स्कोर म्हणावा लागेल. साई गणेश मित्रमंडळाची ही स्पर्धा मागील 3 हंगामात देखील चांगल्या रीतीने पार पडली आणि या स्पर्धेची दखल संपूर्ण मुंबईकर कांजूरकरांनी घेतली आहे. शैलेश यांनी नक्कीच पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय. ऋतिक नवीन फलंदाज स्वीप केलाय, मात्र चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावांसाठी आमचे सन्माननीय पंच पद्मनाभ प्रभू सर आणि त्याचप्रमाणे दीपू ज्यांनी बरीच वर्ष अंडरम क्रिकेटमध्ये आपलं राज्य दाखवलं, राज्य केलं, तेच पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढे चांगला फटका, स्टंप टू स्टंप गोलंदाजी होताना पाहायला मिळते. वेग देखील अचूक आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शैलेश यांची. या अगोदर देखील निखिल यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 चौकार पाहायला मिळाला, मात्र नंतर डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. हीच मजा आहे या स्पर्धेची आणि या 2 संघांमध्ये चालू असलेल्या या सामन्याची. 4 चेंडूंचा खेळ झाला, 21 धावा. तिसरं षटक चालू आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आकाश गुरव बल्ली नक्कीच नाखुश आहेत. फटका तर चांगला होता, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यामुळे कोणतीही धाव मिळत नाहीये. पुणे तर चांगला फटका आणि तोपर्यंत तिकडे चेंडू अडवला जाईल. 1च धाव मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 22. 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. येणार शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा जरी आल्या तरी देखील नक्कीच 34-35चा पल्ला या ठिकाणी पाहायला मिळेल.
आता या षटकावर नक्कीच बल्ली आक्रमण करण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यासाठी ते ओळखले देखील जातात. आतापर्यंत करण पाटील यांनी नक्कीच चांगली साथ दिली होती. त्यानंतर ऋतिक मैदानात आले. नवीन गोलंदाज सुशांत या देखील खेळाडूकडे भला मोठा अनुभव आहे. पुन्हा एकदा नक्कीच फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टाइम झाला नाहीये. तोपर्यंत एकच धाव मिळते. शेवटचे षटक आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. मोठा प्रहार येणार का पाहण्यासारखं असणार आहे. धावसंख्या झाली आहे ती 23. आता मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. वेग होता चेंडूमध्ये. निर्धाव चेंडू येतोय. स्लॉगरमध्ये ओव्हर करत असताना नक्की शेवटचं षटक कधी पण हाणामारीचं षटक म्हटलं जातं. मात्र अंडम ब्रॉक्स क्रिकेटमध्ये तेवढेच मोठे फटके खेळणं तेवढं सोपं नाही आहे आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सुशांत देखील आतापर्यंत करतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. वा भाई वा, काय चेंडू या ठिकाणी हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली मात्र कुठेतरी लाईन चुकले आणि वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आला. चांगला वेग होता. चेंडूने चांगली उसळी देखील घेतली होती मात्र लाईन कुठेतरी चुकले या ठिकाणी सुशांत आणि वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं. तर या ठिकाणी आमचे मण अंपायर आपण जर कुठे असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू घेतला गेला आहे. स्टंपिंग या ठिकाणी चेक केलं जाईल आणि लवकरात लवकर आपला निर्णय या ठिकाणी कळवला जाईल. त्याचप्रमाणे आमचे पंच म्हणे सर आपण जर कुठे असाल तर आपल्याला कृपया विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि या ठिकाणी फलंदाज झालेत बाद. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. वाईट चेंडू होता मात्र त्यावर या ठिकाणी एक चांगली यष्टरक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी बॉल काउंट असणार आहे, विकेट काउंट असणार आहेत आणि रन देखील काउंट असणार आहे. नन बॅटर मैदानात प्रवीण खनका.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी होईल नक्कीच पाहण्यासारखी असणार आहे. कारण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 34 झाली आहे, माफ करा 24 झाली आहे. 24. शेवटचे 3 चेंडू. या ठिकाणी नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, एकच धाव मिळते. शेवटचे 2 चेंडू बल्ली कशा प्रकारे फलंदाजी करणार पाहण्यासारखं असणार आहे. मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच या खेळाडूची ख्याती आहे. आता शेवटच्या 2 चेंडूवर कशा प्रकारची गोलंदाजी होईल, कशा प्रकारची फटकेबाजी होईल. आणि या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी तू माय मिसकम्युनिकेशन आणि या ठिकाणी प्रवीण खनका या ठिकाणी बाद होत आहेत. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होते, तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. कारण नक्कीच त्याला माहिती आहे मी जोपर्यंत मैदानात उभा आहे तोपर्यंत मोठा फटका खेळू शकतो. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मात्र नक्की सुशांत यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत त्यांनी कुठलाही मोठा फटका या ठिकाणी मारू दिला नाही आहे. संपूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलं आहे. त्यानंतर 2 गडी देखील बाद केले आहेत. चांगली कामगिरी नक्की सुशांत करतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला आहे सुमित. येणाऱ्या 1 चेंडूवर कशा प्रकारचा फटका पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 25. सकाळच्या सत्रात नक्कीच आपण पाहिलं की लो स्कोरिंग मॅच देखील पाहायला मिळाल्या. त्यानंतर या अगोदरची मॅच देखील लो स्कोरिंग पाहायला मिळाली. ही मॅच देखील त्याच प्रकारचं चित्र रूप धारण करते. शेवटचा चेंडू. शेवट मात्र नक्कीच आकाश गुरव यांनी गोड केलाय. आणि या चौकाराची गरज होती, यासाठी स्वतःकडे त्यांनी स्ट्राईक देखील ठेवली होती. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 29 आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 97 कामोटे ब संघाला. चांगली मॅच पाहायला मिळते आतापर्यंत. यानंतर आपण सामना पाहणार आहोत या मागील मॅचचा विजेता संघ आणि या मॅचचा विजेता संघ ब गटातील तिसरा सामना या ठिकाणी मैदानात. तोपर्यंत मैदानात आता एक चांगली फाईट पाहायला मिळते. अधिर 97 कामोटे व 97 कामोटे ब. 30 धावसंख्येचं लक्ष्य आहे. नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघांना सूचना असणार की आपण आपल्यासाठी या ठिकाणी डगआउट बनवलं गेलं आहे, त्यामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कोणतेही खेळाडू
30 धावांचं लक्ष आहे सत्यविनायक कामोठे ब संघाला, तर दुसऱ्या बाजूला अधिरा सत्यविनायक कामोठे संघ कशा प्रकारे 30 धावांचं लक्ष रोखणार आहे. नक्कीच लास्टची बाउंड्री खूप महत्त्वपूर्ण होती, त्या बाउंड्रीमुळेच 30 धावांचा पल्ला या ठिकाणी गाठू शकला अधिरा सत्यविनायक कामोठे ब संघ अधिरा सत्यविनायक कामोठे संघ आणि सत्यविनायक कामोठे ब संघाला या ठिकाणी 30 धावांचं लक्ष उभं केलंय. चला मिरचोडी राजन आणि प्रतीक या ठिकाणी पाहायला मिळते, तर गोलंदाजी मार्कवर धीरज. चांगली फाईट पाहायला मिळणार आहे. जास्त लो स्कोरिंग मॅच देखील नाही, जास्त मोठा देखील टार्गेट नाही आहे, त्यामुळे मॅच मध्ये रंगत पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला, सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव मिळते. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये एक धावाचं महत्त्व खूप मोठं आहे. जसं ओरममध्ये एक बॉलवर 6 धावा मिळवल्या जातात, त्याचप्रमाणे अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये एक धाव मिळवणं देखील तेवढंच कठीण आहे. त्यामुळेच या एका धावाचं महत्त्व अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. धीरज नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला होता, मात्र पिचिंग कुठेतरी लांब झाला. आता मात्र वेग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर हलकासा वळण घेतोय. डॉट बॉलचा इशारा. फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक केलाय. एकच धाव मिळते. जास्त मोठी मॅच नाहीये, एका दुसरा चौकार जरी आला तरी देखील मॅचचं चित्र पलटू शकतं. मात्र ते काही एवढं सोपं नाहीये, कारण समोर अधिरा सत्यविनायक कामोठे संघाचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीचा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल. कुस्ती चषक 2025 चौथ्या पर्वामध्ये या क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा या ठिकाणी आपण कांजूरच्या क्रिकेट पाहतोय आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वा, बॉल काय गॅदर केला आणि या ठिकाणी धावबाद झालाय. पहिला झटका या ठिकाणी मिळालाय सत्यविनायक कामोठे ब संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतः धीरज तिकडे आले, तेवढा चांगला बॉल गॅदर देखील केला गेला. बल्ली यष्टांच्या पाठी उभे होते आणि या ठिकाणी धावबाद स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. पर्यंत पहिलं षटक या ठिकाणी पण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात. मॅच शेवटपर्यंत नक्की आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक रोमांच या मॅचमध्ये देखील शेवटपर्यंत असणार आहे, कारण जास्त मोठा स्कोर देखील नाही, जास्त छोटा स्कोर देखील नाही आहे. या मैदानाच्या जर रचनेचा विचार केला तर 30 धावा देखील नक्कीच फायटेबल आहेत. आणि या ठिकाणी लूज पाहायला मिळाले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठे ना कुठेतरी थोडीशी चुकी झाली, कारण पाटील होते त्या ठिकाणी. थोडेसे लेट झाले, तोपर्यंत चेंडूने पडद्याचा वेध घेतला आणि हा चेंडू देखील 4 धावांसाठी नक्कीच मिळालाय सत्यविनायक कामोठे ब संघासाठी. सौरव आले आणि नक्कीच सौरवने दर्जेदार या ठिकाणी सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर बॅटचा फेस ओपन केला, 4 धावा मिळवल्या. चांगला स्क्वेअर कट या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळते. एक चौकार आला. या चौकाराची देखील नक्कीच गरज होती, कारण या चौकाराच्या सहाय्याने एकंदरीत जर धावांचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे 9 आणि आता मॅचमध्ये जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आणि मॅच कुठे ना कुठेतरी नक्कीच लांब न्यायच्या प्रयत्नामध्ये सत्यविनायक कामोठे ब संघाला, त्यासाठीच गोलंदाजी मार्कवर स्वतः आता कर्णधार बल्ली या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाले. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या षटकामध्ये जर 8 ते 10 धावा किंवा कमी धावसंख्या झाली 9, 18 चेंडूंनी जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. आता फक्त इनिंग बिल्ड करणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत हा सामना नेणं हेच फलंदाजासाठी मुख्य असणार आहे, पण त्याला कशा प्रकारे रोग अधिरे सत्यविनायक कामोठे संघ या ठिकाणी करेल हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर जास्त वळण घेतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय.
18 चेंडू आणि आता 20 धावांची गरज. पुन्हा एकदा इनसाइड आउट बॅकफुटला गेले होते, जागा बनवली, प्रॉपर टाइम झाला नाहीये, मात्र एक धाव नक्की मिळते. आता मात्र धावा येणं गरजेचं आहे. ते कशा येत आहेत हे महत्वाचं नाहीये. ब गटातील हा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. लीग फॉर्मॅट मधील ही स्पर्धा दुस्ती चषक 2025. आता मात्र चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, पडल्यानंतर वळण घेतोय. उसी देखील थोडी चेंडूला नक्कीच मिळाल्याने वेग तर नक्कीच बल्ली यांच्याकडे आहे. डॉट बॉल आलाय. आणि या ठिकाणी बॅटची इनरेज घेतली आणि नंतर चेंडू डाऊन डायरेक्ट धडकला यष्ट्यांना. या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद होतोय. राजन या ठिकाणी बाद झाले. दोन्ही सलामीवर आता डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र मैदानात अजून देखील सौरव आहेत, ज्यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. आणि आता आकाश गुरव बल्ली पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन करतायत. यासाठी नक्कीच ते गोलंदाजीसाठी आले होते. खूप मुख्य खेळाडू आहेत अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचे. एक बॅकबोन देखील त्यांना म्हटलं जातं. अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला चा जो बॅकबोन आहे तो आकाश गुरव बल्ली म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्या हंगामात नक्कीच खूप जास्त चांगल्या लयात पाहायला मिळालेत. आणि आता मात्र एक भला मोठा अनुभव, बरीच वर्ष बऱ्याच संघांमधून व्यावसायिक गटातलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळालेला फलंदाज सँडी संदीप आचार्य. खुल्या गटात आपण ओरम क्रिकेट देखील खेळताना त्यांना पाहिलं आहे. मात्र सध्याच्या घडीला अँडरम बॉक्समध्ये व्हाईट बॉलचा इशारा तोपर्यंत पंचांकडनं आलाय. खुल्या गटात देखील चांगले क्रिकेट त्यांनी बरीच वर्ष खेळले आहेत. चांगला मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे. संदीप आचार्य सँडी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. वेग पाहायला मिळालाय चेंडूमध्ये. अजून एक डॉट बॉल आकाश गुरव बल्ली यांच्या षटकातील. मात्र कुठे ना कुठेतरी एक्स्ट्रा देखील येत आहेत, त्यामुळे ते डॉट बॉल देखील भरून निघत आहेत. त्या एक्स्ट्रांवर कुठेतरी नियंत्रण आणणं सध्याच्या टाइमला नक्कीच गरजेचं आहे. धावसंख्या झाली आहे 12. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका आणि या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला. आणि या ठिकाणी फलंदाज झालाय बाद सौरव. हे देखील या ठिकाणी धावबाद झालेत. दोन फलंदाज आतापर्यंत धावबाद झालेत. कुठेतरी मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. साई गणेश मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या संकल्पनेतून दुस्ती चषक 2025. धावसंख्या झाली आहे 12. अजून देखील जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. लास्ट बॉल टू गो. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. आणि तोपर्यंत पुन्हा एकदा बल्ली चुकले. चेंडू पडल्यानंतर बॉल जास्त वळण घेतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडे या ठिकाणी आलाय. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. निर्णायक चेंडू हा देखील नक्कीच असणार आहे. पुन्हा शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. 22 स्वरूपात या ठिकाणी नक्कीच एक धाव मिळेल. आणि दुसरं षटक समाप्त झालंय. आकाश गुरव बल्ली यांनी नक्कीच चांगल्या प्रकारे षटक या ठिकाणी हाताळलंय. धावसंख्या झाली आहे 14. आता समीकरण आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. ही देखील महत्वपूर्ण मॅच आहे. सत्यविनायक कामोटे ब आणि अधिरा सत्यविनायक कामोटे संघ या ठिकाणी फाईट करतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. गोलंदाजी मागवर राहुल ठाकूर. मॅन फ्रॉम पनवेल. कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे खूप निर्णायक षटक असणार आहे या सामन्याचं. कुठल्या बाजूने सामना जाणार हे षटक नक्कीच त्याचं उत्तर देईल. 12 चेंडूने जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. साई यांनी नक्कीच स्टेप आउट झाले होते.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी चेंडूमध्ये नक्कीच चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. तर ते चेंडूवर सन्मान दिला, एक धाव गेली आहे, स्ट्राईक रोटेट केली. संदीप आचार्य सँडी आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगला फटका तिकडे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टाळ्या तर नक्कीच होणार आहेत. एक एक धाव महत्वाची आहे. चांगला फटका होता सँडी यांचा, मात्र तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. आता मात्र वाह, काय फटका खेळला. साई यांनी जागा बनवली, तिकडे रूम थोडासा मिळाला आणि त्याचा पुरेपूर वापर केला. चांगला ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नक्कीच या चौकाराने आता मात्र कुठेतरी सामना नक्कीच जवळ पाहायला मिळतोय. सत्यविनायक कामोटे ब संघाच्या बाजूने 9 चेंडूंनी जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. हा चौकार खूप नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे सत्यविनायक कामोटे ब संघासाठी. पुन्हा एकदा हलक्या त्याने दिशा दिली बघा, चौकार आला, त्यानंतर एक रन. यालाच म्हणतात संयमी खेळी, टेक्निकल खेळी पाहायला मिळते. एक मोठा फटका आला, त्यानंतर नक्कीच स्ट्राईक रोटेट गेली, कारण समोर देखील तेवढाच चांगला फलंदाज आहे सँडी आणि याच्याकडे अनुभव भला मोठा आहे. अशा प्रकारचे बरेच सामने त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेत. मात्र आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहण्यासारखं असणार आहे. राहुल पुन्हा एकदा कर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला. फटक्यामध्ये ताकद नव्हती, मात्र एक धाव नक्की या ठिकाणी मिळाली आहे. आता 7 चेंडूंनी जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. साई नक्कीच यांच्या बॅटमधून महत्वपूर्ण एक चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, फ्लिक केलाय. साई काय फलंदाजी करतोय, नक्कीच जशास तसे म्हणावे लागेल, कारण जेव्हा चौकाराची गरज होती तो एक चौकार देखील त्यांनी मारला आणि त्यानंतर संयमी खेळी पुन्हा सुरू ठेवली. 23 धावा आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण नक्कीच इनिंगमध्ये केवळ 2 चौकार आले, मात्र एक एक धाव देखील कंटिन्यू पाहायला मिळाली. त्यातल्या त्यात मात्र पहिलं षटक नक्कीच चांगलं पाहायला मिळालं. आकाश यांचं थोडंसं नक्कीच ब्रेक थ्रू दिला होता. त्यानंतर मात्र राहुल आले, एक चौकार त्यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर 5 सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रणय मोरे गोलंदाजी मार्कवर 7 धावा रोखण्यासाठी या ठिकाणी नक्कीच कर्णधाराने चेंडू त्यांच्या हातामध्ये सोपवलाय. कशा प्रकारे 7 धावा रोखतील पाहण्यासारखं असणार आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ या ठिकाणी नक्कीच संघर्ष करतोय. 7 धावा रोखायच्या आहेत, मात्र साई आता या ठिकाणी सेट झालेत. 7 चेंडूंनी 7 धावांची गरज आहे सत्यविनायक कामोटे ब संघाला. दोन्ही कामोटेचे संघ या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध आज कांजूरमार्गच्या क्रीडा नगरीत फाईट करतायत. वा, वेग पाहायला मिळाला प्रणय मोरे. डॉट बॉल आलाय, येणार आहे एक डॉट बॉल, प्रेशर क्रिएट करणार आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. वेल बोल्ड प्रणय, खोलवर पद्धतीचा ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, वेग होता चेंडूमध्ये. 5 चेंडूंनी 7 धावांची गरज. पुन्हा एकदा तेवढा चांगला थ्रू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धीरज होते पॉइंट रिझन मध्ये. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. हा देखील सामना नक्कीच रंगलाय. कांजूरमार्गचं हे क्रीडांगण आणि क्रीडा नगरीत असे बरेच सामने पाहायला मिळतात.
कांजूरकरांची देखील गर्दी हळूहळू आता संध्याकाळच्या सत्रामध्ये वाढताना पाहायला मिळेल. रविवारचा दिवस आहे, विश्रांतीचा दिवस असतो. आता मात्र या ठिकाणी फटका फसला. नक्कीच आमचा महिला वर्ग देखील आता क्रिकेटच्या बाजूने वळताना पाहायला मिळतोय. काकी आपलं देखील या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सध्याच्या घडीला इंडियन वुमेन्स टीमने देखील लाख मोलाची कामगिरी बजावली. वर्ल्ड कप देखील आपल्या भारतासाठी आणून दिला. आता मात्र सुशांत मैदानात दाखल झालेत. 3 चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका तर या ठिकाणी नक्कीच मारावा लागणार आहे. कशा प्रकारची खेळी होईल, कशा प्रकारची कामगिरी प्रणय मोरे करतील पाहण्यासारखं असणार आहे. 3 चेंडूंनी जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. सत्यविनायक कामोठे ब आणि अधिरा सत्यविनायक कामोठे ही लढत. सत्यविनायक कामोठे ब संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडूंनी 6 धावांची गरज. तीन चेंडू आणि 6 धावा. प्रेशर दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. कोणत्याही संघाने आपलं शिक्कामोर्तब अजून केलं नाहीये. 3 चेंडू 6 धावा. बेहतरीने लाजवाब आहे. वा भाई वा. बेधडक कडक बेधडक चाबूक फटका पाहायला मिळाला. जागा मिळाली होती. स्लॉट मध्ये चेंडू आला आणि प्रॉपर स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळाला. सुशांत यासाठी ओळखले जातात. चांगला अनुभव या खेळाडूकडे आहे. त्याचा पुरेपूर वापर त्याने केला आणि या ठिकाणी चुकी झाली. नक्कीच प्रणय मोरे थोडेसे कुठेतरी लाईन मध्ये चुकले आणि सुशांत यांनी त्याचा पुरेपूर वापर केला. चौकार या ठिकाणी मारलाय नक्कीच. आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 2 धावा. गरज होती या फटक्याची आणि मुक्याच्या क्षणी तो फटका देखील आला सुशांत यांच्या बॅट मधून. 2 चेंडूंनी जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. दोन चेंडूंनी 2 धावांची गरज आहे. सुशांत यांनी काय फटका खेळला. क्लास देखील पाहायला मिळाला या फटक्यामध्ये आणि सामना देखील आता पुन्हा नवीन या ठिकाणी दोन चेंडूंनी 2 धावांची गरज आहे. समीकरण पाहायला मिळतंय. समीकरण बदलले या चौकाराने. 2 चेंडू आणि 2 धावा. खूप महत्वपूर्ण मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. दोस्ती चषक 2025 कांजूरमार्ग क्रीडा नगरीत क्रिकेट साधे दिव्यमान 16. आणि हलक्या हाताने दिशा दिली आहे नक्कीच. आता मात्र 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. साई स्ट्राइक एंडला फलंदाज. गोलंदाज प्रणय मोरे. कामोटे विरुद्ध कामोटे. अधिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध सत्यविनायक कामोटे ब. 1 बॉल 1. सत्यविनायक कामोटे ब संघाला जिंकण्यासाठी 1 बॉल 1 ची गरज आहे. साई स्ट्राइक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने नक्कीच चांगली फलंदाजी केली. सेट फलंदाज आहेत. मात्र 1 बॉल 1 चा प्रेशर काहीसा वेगळा असतो. नक्कीच 1 बॉल 1 चा प्रेशर काहीसा वेगळा असतो. मित्रांनो, रेलिंगवर कोणी हात ठेवू नका. मात्र मान्य 1 बॉल 1 ची मॅच आहे. काही घडू शकतं. चांगली खेळी आतापर्यंत नक्कीच केली आहे. साईने 30 धावांचं लक्ष होतं आणि शेवटच्या क्षणी आता मॅच येऊन थांबली. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. आणि या ठिकाणी 22 स्वरूपात या ठिकाणी नक्कीच 1 धाव मिळाली. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि हा सामना नक्कीच विजय ठरतोय संघ सत्यविनायक कामोटे ब.
थोडीशी चुकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नक्कीच चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडीशी क्षेत्ररक्षणात चुकी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी विजयी ठरतोय संघ सत्यविनायक कामोटे ब. मित्रांनो, सर्वांना विनंती असेल हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. अधीर सत्यविनायक कामोटे संघ आणि सत्यविनायक कामोटे ब संघ आपण हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आपण हस्तांदोलन करायचं आहे. क्रिकेट हा खेळ नक्कीच सर्वांना जवळ आणण्याचा एक दोस्तीचा मार्ग म्हणून देखील पाहिला गेलाय. या खेळामध्ये ना कुठला जात धर्म वेश पंथ काही पाहिलं गेलं नाहीये. जो खेळतो तो आपल्या संघासाठी खेळतो. तर नक्कीच या मॅचचा हिरो ठरतोय ज्याने शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज असताना नंतर सामना एकंदरीत 3 चेंडूंनी 6 धावांवर होता आणि ज्याच्या बॅटमधून चौकार आला सुशांत या मॅचचा हिरो ठरतोय. नक्कीच मुक्याच्या क्षणी या ठिकाणी चौकार मारला. साई गणेश मित्रांनो आयोजित खुल्या गटातील ब गटातील हा दुसरा सामना होता आणि त्यामध्ये 3 चेंडूंनी 6 धावांची गरज असताना ज्याच्या बॅटमधून चौकार आला सुशांत या मॅचचा सामना ठरतोय. तसेच चांगली गोलंदाजी देखील त्याच्याकडनं पाहायला मिळाली. आमचे नितीन साई गणेश मित्रमंडळाचे या ठिकाणी सभासद सामनावीराचा पुरस्कार सुशांत यांना देत आहेत. वेल प्लेड सुशांत, खूप चांगली कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली. श्री साई स्पोर्ट्स ब्रँडचं हे टी शर्ट या ठिकाणी देण्यात येत आहे. सुशांत, काय सांगशील, पहिल्याच मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळालाय. थोडीशी मॅच इकडे तिकडे झाली होती पण तुझ्या बॅटमधून चौकार आला, तर कसं वाटतंय? नक्कीच आता मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ऑलमोस्ट झाल्या आणि आमच्या सगळ्याच मॅच म्हणजे क्लोज होत होता. तर एक मॅच थोडी कन्वर्ट करणं आम्हाला म्हणजे खूप इम्पॉर्टंट होती आणि मे बी आता मला असं वाटतं ते झालं आहे. तर बघू आता पुढचा रिझल्ट कसा येतोय. नक्कीच वेल प्लेड. पुढील मॅचसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने माझ्यासोबत. या ठिकाणी नक्कीच या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे विजेते. तर मित्रांनो, दोन्ही संघ बोध कर्णधार विजयी संघ या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. सत्यविनायक कामोटे ब कर्णधार